सुमन, एखाद्या माणसावरचा तुझा राग किती वेळात जातो ग? ते त्या माणसावर आहे. माणूस चांगला असला की लगेच राग जातो. समज माझ्यावरचा तुझा राग किती टाइमात जाईल? मामी साहेब, तुमच्यावर कसला राग? आणि तुम्ही आपल्या घरातले आहे, तुमचा कसा राग येईल मला? अगो बाई, म्हणजे माझ्यावर तुझा रागच नाही व्हय? अजिबात नाही. सुमन, मग तुझ्या त्या वैद्य बुवासनी मुलाबाळावरचा उपाय विचार की जरा. आत्ता? होय. अहो आता मला लय काम आहेत. बघा की डाळ निवडायचे, तांदूळ निवडायचे, पीठ बी मळायचे, लय काम आहेत अहो मला. अगं मी करते की सगळी कामं, तू तेवढा फोन कर की. अहो आता वैद्य बुवासनी लय काम असते. आपण परत कधी बघू. हा अगं सुमन, आज लग्नाला 15 वर्ष झाली, अजून कुसू जावले नाही. कर की तेवढा फोन. आणि तू आत्ताच म्हणलीस ना आपला माणूस म्हणून, आपल्या माणसासाठी एवढं बी करणार नाहीस व्हय? असं म्हणताय? ठीक आहे, मी विचारून बघते. हा वैद्य बुवा, कामात आहे? नाही, जरा एक काम होतं. उपाय विचारायचं होतं आमच्या मामी साहेबांसाठी. काय कामात आहे वे तुम्ही? जरा बघा की, जरा या अडचणी सापडल्यात होत्या. असं गरीब गायसारखं तोंड केले त्यांनी. अच्छा, मग काय म्हणता? हा हा, सांगते. अहो लग्नाला 15 वर्ष झाली त्यांच्या, पण अजून मूलबाळ नाही बघा त्यासनी. नाही, मामी साहेबांच्यात काय दोष नाही आमच्या. अच्छा, काय म्हणलं? शरीर शुद्धी? बरं सांगा. हा, 20 मिऱ्या, हा 2 मोठे चमचे हिंग, कढीपत्ता, कडुलिंबाच्या पाल्याचा अर्धा ग्लास रस, हा आणि 20 मिली एरंडेल तेल. हा चालते, सांगते मी. काय म्हणलं? उपाय सांगितलाय, पण जरा जालीम आहे. अगं झालीमच पाहिजे, किरकोळ उपाय करून लय दमली बघ मी. हा, शरीर शुद्धीच्या काढ्याचा उपाय सांगितलाय. हा, पण तो काढा कसा केलाय हे कुणाला बी माहिती व्हायला नाही पाहिजे. हा, त्यांनी आपल्यासाठी म्हणून सांगितलंय. अगं गीता तर बाहेरच गेली की, आता तू आणि मीच आहे इथं. सुमन, तेवढा काढा करतेस का माझ्यासाठी? अहो पण माझी कामं आणि गीता ताईसने बी तुम्ही बाहेर घालवलं. अगं तुझी सगळी कामं मी करते, तू तेवढा काढा कर की. आणि कुणाला माहिती घेऊन द्यायचं नाही ना. हा, आता तुम्ही आपल्या म्हणून करते बर का. हा घ्या मामी साहेब, मामा साहेबांसाठी शरीर शुद्धीचा काढा. सुमन, बघच तू आता यांची शरीर शुद्धी कशी करते मी. येते. हॅलो, कसा मस्त वास आहे ना, भारीतला एकदम. समोरच्या रूम मधनं पळवलाय. पळवला काय नाही, मी गेले होते तो मला दिसला, मी उचलून आणलाय. पण मी उचलून आलेलो कुठे गेला? सेंट मारून आता काय होणार आहे का? घ्या, खरी शरीर शुद्धी करू आपण. शालू, काढा. अगं मला समरचं पीए म्हणून काम करायचंय. हे असं काढा पिऊन कडू तोंडाने कामाला जाऊ? आता
आत्ता तोंड कडू झालं तरी उद्या सगळ्या गावाचं तोंड गोड करायचा चान्स मिळेल आपल्याला. अं? पोरग झालं ना तर लाडू आणि पोरगी झाली तर जिलबी वाटू साऱ्या गावभर. अगं ती आपण तशीच वाटू, त्याला मुलं कशाला पाहिजेत. मला गरज आहे, घ्या, नाही तर कामाला जाऊन देणार नाही आम्ही. आज शालू काय जबरदस्ती आहे. देवा वाचव रे बाबा मला या कटकटीतून. शालू तू आज डोस जास्त टाकला का याच्यामध्ये? काड्याचा रंग जास्त काळपट गडद दिसतोय. एकदम जालीम काढाय. नागदारा आणि गाठ करणं पिऊन टाका बरं. चला. चालू नको ग. चालू काढा एक विषय. काढाच आहे. हे काय मग सांडलाच ना काढा. अगं मला मुख्यमंत्र्यांचं पीए म्हणून काम करायचंय. स्वच्छ शर्ट घालून जायला पाहिजे ना. अहो शरीर स्वच्छ होऊ द्या, शर्टाचं बघू नंतर. शालू आपल्याला पैसे कमवायचेत ना. बर बर, जावा दुसरा शर्ट घालून या लवकर. समर निघालाय कारखान्यावर. हो पीए पीए मी पीए. पायलट, आज काय करू भाजी तुझ्यासाठी? आज काही दे. सुमे तुला माहितीये तू बनवलेली प्रत्येक गोष्ट बेस्टच असते. उगा मामांची स्टाईल मारू नकस. सांग. बरं बाई ठीक आहे. आज ना तुला जे आवडतं ते दे. समर आज कसं प्रसन्न काम होईल. चल निघूया. मामासाहेब, आज तुम्हाला कुठली भाजी देऊ? मला ना अशी कुठली तरी भाजी मस्त. आज तुम्हाला 2 मिनिटं आलो. समर 2 मिनिटं थांब. मामासाहेबांनी कुठली लय अवघड भाजी सांगू नये म्हणजे झालं. का? वर्ल्ड फेमस आचार्याची पोरगी घाबरली वाटतं. पायलट, सुमीला घाबरवणारा पैदा व्हायचाय अजून. मी घाबरत नाही. मामासाहेबांना झेपेल का नाही याचा विचार करत्या. अगं तू काल करून काय खायला घालायचं ते खाणार बघते. खाणं कामच आहे त्यांचं. चल समर. मामासाहेब, कुठली भाजी? आज मला समर 1 मिनिट आलो. मामा उशीर होतोय. आलो आलो. समर चल निघ. अर्ध्या मिनिटात आलो. पंधरा सेकंदात आलो. अरे नरसू, काय झालंय तरी काय तुला? नाही नाही आलो. काय झालंय नरसूला? शरीर शुद्धी. शरीर शुद्धी? अरे नरसू, काय झालंय? नरसू, काय चाललंय मामाचं? मला उशीर होतोय. समर, हे बघ, तू नरसूचा नाद सोडून दे. तुला उशीर होतोय ना, तू निघ बरं ऑफिस साठी. हा पायलट, आज मामासाहेबांना लय काम आहे वाटतं. त्यांना काय आज जमणार नाही यायला. तुझा पुढं. ठीक आहे, निघतो मी. मी आलेच.
मामाला काय झालं अचानक? काय माहिती कर्माचं फळ असणार. कसलं कर्म? आता ते मामासाहेबच माहित, मला कसं कळणार? सुमी हो की सुरेशनं पाठवले खा. मला नाही खायचं. आणि तात्यांना सांग मला राग आलाय म्हणून. अग राग जावा म्हणून तर पाठवले खा की. मला नाही खायचं. साहेब तुम्ही तरी सांगा की तिला खायला, नाहीतर सुरेशला चैन पडणार नाही. अहो सुमे, तात्यांनी एवढं प्रेमानं डबा पाठवले तर खा ना. नाही. नाही काय नाही. अगं खा की. साहेब तुम्ही तरी खायला लावा की तिला. अरे वा, शिरा आहे. बबन, तात्यांना सांग म्हणून हे सगळं मी बारक्यापणी असताना चालायचं. आता मला सगळं कळतंय. तुला नाही काय कळत सुमी. सुरेश तुझ्यासाठी काय काय करतो माहित आहे का? काय करतात? का आता का बोलती बंद झाली? तात्या फक्त खोटं बोलतात आणि मला राग आणतात. सुमे, एवढा शिरा पाठवले तात्यांनी तर खा ना. मी नाही म्हटलंय तर नाही. हा सुरेश. बबन्या, अरे सुमीने शिरा खाल्ला का रे? हा हा खाईल खाईल. म्हणजे खात्याच बघ आता. सांग तात्यांना मला खायचं नाही. तुम्ही खाऊन घे की नाही तर सुरेशला लय वाईट वाटतं लाग सुमी. मी सोप्यापाशी ठेवतो, तू खाऊन घे परत. काय झालं सुमी मॅडम? काय नाही. तुम्ही तांदली भाजी भायला आणि थलाप मध्ये तातात तापताय. मूल थलाप येतात तुमचा. मूड खराब आहे का? काय झालंय? पायलटला आज कुठली भाजी पाहिजे विचारायचंच विसरून गेले मी. तुम्ही मॅडम, आम्ही तलू तर आत देवन. हा, आम्ही करतो. कशाला? अहो, आम्ही करतो की आजच्या दिवस. तुम्ही जावा आराम करा. नमस्कार ताई मॅडम. नमस्कार. सकाळी सकाळी मुलीच्या दारात अव सुमीसाठी शिरा घेऊन आलूया. का? मंत्री पाटलांकडे शिरा मिळत नाही असं सांगितलं की काय तिने तुम्हाला? नाही नाही तसं काही सांगितलं नाही तिने. बघा मग आमच्याकडे शिरा मिळणार नाही असं वाटलं की काय तुम्हाला? तसं नाही होत आहे मॅडम. तुमच्या मनात आलं तर तुम्ही जिल्ह्याला शिरा खाऊ घालाल की. हो ना. मग मंत्री पाटलांच्याकडे एवढासा डबा आणायचं काय कारण? अहो सुमी जरा चिडली आहे माझ्यावर. आता ही शिरा खाऊ घातला की ती जरा कुठल्या कुठं पळून जाईन बघा. का चिडलीये तुमच्यावर? अहो तिचा जरा गैरसमज झालाय. कसला? तिला वाटतं आम्ही खोटं बोलतोय आणि खोट्याचा सुमीला जाम राग बघा. अच्छा. सुमी माझ्यावर चिडून आली, ती लय मनाला लागले बघा माझ्या. आता तिचा राग घालवल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही बघा. आणि मी तिचा राग घालवत नाही ना तर तिच्या जीवाला चैन पडणार नाही. आणि बारक्यापणापासून सुमीचा राग घालवायचा उपाय म्हणजे शिरा. आणि माझ्या हातचा शिरा खाल्ला तिने की तिचा राग गायब. ठीक आहे, तुम्ही बसा, मी सुमनला पाठवते. नरसू, काय ताई? अरे उठ, एक महत्वाचं काम आहे. नाही ताई, आता मी काही केलं ना तर जीव जाईल माझा. नरसू असा काय करतोस? काय झालंय काय तुला? ताई, अगं शालूनी शरीर शुद्धीच्या नावाखाली माझी वाट लावली आहे फार. कुठला काढा पाजला काय माहिती.
सारखं 2-2 मिनिटाला काय सांगू तुला. आज मला त्या खानावळवालीला आणि म्हाताऱ्या आचार्याला रडवायची संधी मिळाली आणि तू नाही काय म्हणतोयस? ताई इतर वेळेस तिचा जीव घ्यायला सांग, पण आज काय सांगू नकोस ताई प्लीज. जीव घेऊन कसा चालेल? समोर मुख्यमंत्री कसा बनेल? ते काय नाही, आज मी तिला रडवणार म्हणजे रडवणार. तिचा तो म्हातारा बाप आलाय बाहेर. आचारी? तो आचारी कशाला आलाय मारायला? त्याला एक काम सांगितलं जमत नाही. हा, माझ्या पाया पडायला आला असेल तो. पाया पडायला? तुझ्या तुझ्या पाया पडायला कशाला येईल तो? तो आलाय त्याच्या मुलीचा रुसवा घालवायला आणि तेही शिरा घेऊन. खाण्याचं नाव काढू नकोस ताई. नरसू, आता लढाईच्या वेळेला असा पळ काढू नकोस. मी सांगते तेवढं कर. बर सांगताय. नरसू, हे बघ, जोवर त्या खानावळवालीचा रुसवा तो म्हातारा घालवणार नाही तोवर त्याला चैन पडणार नाही, आणि जोवर तिचा रुसवा तो म्हातारा घालवत नाही तोवर तिला चैन पडणार नाही. रुसव्याचा उपाय शिरा आहे, आणि तो शिरा आपण त्या खानावळवालीपर्यंत पोचू देता कामा नये. कळलं? हो हो कळलं. तू फक्त सांग ताई. मी सांगते, तू काहीतरी कारण सांगून त्या म्हाताऱ्याला मागे आमराईत नाही. मी त्या खानावळवालीला घराबाहेर काढते. आम्ही दोघी घराबाहेर गेलो की मग तू त्या म्हाताऱ्याला बाहेर आण आणि लॉन मध्ये बसव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव नरसू, काहीही झालं तरी त्याला घरामध्ये घेऊ नकोस. कळलं? चल जातो. काय सुरेशराव, आज सकाळी सकाळी येणं केलं काय विशेष? सुमीला शिरा घेऊन आलतो. झालं, काढली का आमची इज्जत? हा, काढली लायकी आमची? अहो तसं नाही मामासाहेब, असं कधी कराल का मी? अहो, असं काय करताय सुरेशराव? आता तुमची सुमन मंत्री पाटलांच्या घरात आहे. ती आता साजूक तुपातला बदाम आणि केशर घातलेला शिरा खाते. तिला शिरा मिळत नाही असं तुम्हाला वाटलं, तिथंच आम्ही हारलो. मामासाहेब, पैशाची काळजी करू नका, काम जोरात चाललंय माझं. सुरेशराव, माझा तुमच्यावर विश्वास आहे. जीव गेला तरी तुम्ही पैसे देणार मला. पण मला तुमच्याशी दुसऱ्याच एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. चला आपण आमराईत जाऊ माग. चला. आमरत कशाला? तिथंच बोलू की. सुरेशराव, अहो ऐका जरा माझं. कसं आहे, प्रायव्हेट बोलायचं असलं की आम्ही लोक आमराईत जातो. चला तुम्ही. असं म्हणतो होय? हा. हा चला. चला. सासूबाई, अगं बस बस, अहो. आराम कर. अगं बस, कायम काही ना काहीतरी करतच असतेस तू. तुला एक विचारायचं राहूनच गेलं. कसं वाटतंय तुला इथे आल्यावर? म्हणजे आता सून होऊन तू मंत्री पाटलांच्या घरात आलीयस, मोऱ्यांची मंत्री पाटील झालीयस. नाही सासूबाई, मी मोरे पण आहे आणि मंत्री पाटील बी. नाही म्हणजे कसं वाटतंय इथे आमच्या घरात? बरं आहे की, पण आज असं अचानक कसं काय? नाही म्हणजे खूप दिवस विचारेन विचारेन असं म्हणत होते, पण वेळच मिळाला नाही ना. कामच इतकी असतात, आपल्याला असं बसून बोलायला वेळच मिळत नाही. होय, आता राजकारण म्हटल्यावर आलंच की सगळं. आम्ही दिलेल्या साड्या कशा वाटल्या तुला? आवडल्या ना? चांगले आहेत की. बाकी काय म्हणतेस? ठीक चाललंय ना? काय नाही, आता पायलटचा डबा घेऊन जाईन थोड्या टाइमात. अगं मग एकत्रच जाऊ की? तुम्ही? हो. का तुला एकटीलाच जायचंय नवऱ्याला भेटायला? नाही, असं काय नाही. मग चल की आपण जाऊ दोघी सासू सुना मिळून. बघू तरी समर कसा काम करतोय ते. हा, चला जाऊया. पण
गाडीने जायचं हं? अहो गाडीतनच की. मी काय तुम्हाला सायकलवर डबल सीट नेणार नाही. तुझा काही भरोसा नाही बाई. चला मी डबा भरून तयार होते, तुम्ही या खाली. हम्म